मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालन असेल किंवा शेळी पालन असेल तर लहान पिल्लांचं नियोजन कसं करायला पाहिजे ह्याविषयी थोडंसं आपण आज बोलणार आहे. मित्रांनो, समोर जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पिल्लं दिसत आहेत ती 6 महिन्यापर्यंतची पिल्लं आहेत. 6 महिना काय 1.5 महिन्याची आहेत. तर सध्या बघा त्यांचं वेट 14, 15, 16 अशा दरम्यान आहेत. काही जरा लहान पण आहेत, त्यांची थोडंसं वेट कमी असेल. तर मित्रांनो, मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपण जशी त्यांना लहान वयात सवय लावतो त्याच्यावर पुढल्या सगळ्या त्यांच्या गोष्टी अवलंबून असतात. लहानपणी बघा, पिल्ला लहान असताना बऱ्याच गोष्टी येतात, ते पिल्लं खात नाहीत, चारा खायला लवकर शिकत नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्यांना एक वेगळं छोटंसं कंपार्टमेंट बनवून त्याच्यामध्ये एकत्र पिल्लं काढून त्यांचे एकसारखं वयाची जी पिल्लं आहेत ती एकत्र बाजूला काढून यावरती आपण काम केलं पाहिजे. मी बघा, ही लहान पिल्लं आहेत, आता तणकाट खाते. रानाची काय आपण भांगरलेलं जी काही तण आहे ते आपण टाकलेलं आहे. किंवा ह्यांना सध्या जरी 6 महिन्याची पिल्लं असली तरी त्यांना आपण सध्या कुट्टी खातात किंवा मुरघास खातात, शेंगदाणा पेंड, मका, गहू ह्या सगळ्या गोष्टींची मी त्यांना सवय लावलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ते खातात. त्याच्यामुळे ही जी पिल्लं आहेत ती त्यांना एक्स्ट्रा काही नाही, थोडंसं लिव्हर टॉनिक आणि जो काही सकाळ संध्याकाळ थोडा आपण त्यांना खुराक देतो. आणि जी काही हत्ती घास असेल, ह्या सगळ्या गोष्टी सध्या एवढ्या लहान वयाच्या असून देखील पिल्लं आपली तुम्हाला खाताना दिसतील. कारण आपण त्यांना जर लहानपणी ढाळं वगैरे सुरुवातीला पहिल्या 15 आठवड्याच्या पुढं आपण देतच असतो त्यांना सवय लागण्यासाठी. पण तेच जर आपण नेहमी ढाळं बांधत राहिलो तर ती ढाळ्याच्या व्यतिरिक्त काही खात नाहीत. मग त्यांना मग लहानपणी अशा बी काही प्रॉब्लेम येतात की आपण त्यांना सुबाबर बांधली किंवा ती थोडी डाळ आणल्या बांधलं तर त्यांचं पोट बिघडणं अशा गोष्टी होतात. म्हणून मी त्यांना लहानपणी एक शेळी पालनामध्ये तरी मी त्यांना जास्त तत्तू सोडला तर दुसरं काही ढाळ्यांचं देत नाही लहानपणी. का होतं, मेंढी पालनामध्ये मेंढरांची जी पिल्लं आहेत त्यांना सुबाबर असेल ती लहानपणी अशी ताजी जरी आणून ढाळा बांधला तरी त्यांचं पोट बिघडत नाही, त्यांना ती सूट होतं. म्हणजे असा माझ्या फार्ममध्ये तर मला अनुभव आला आहे. इतर लोकांच्या फार्मवरती मी त्याचं काही सांगू शकणार नाही. माझ्या फार्मवरती तर मला असा अनुभव आला की शेळी पालनामध्ये आपण जर ढाळं म्हणजे सुबाबळ शिवरी जर त्यांना ढाळं डायरेक्ट आणून लगेच बांधलं तर त्यांची पोटं बिघडतात. म्हणून मी त्यांना लहानपणी बसून ती ढाळ्याची सवयच नाही. जास्तीत जास्त सुरुवातीला फक्त मी तत्तू सोडलं तर त्यांना काही ढाळ्यामध्ये देत नाही, ते बी त्यांना खायची सवय लागावी म्हणून. ही जी तुम्हाला समोर पिल्लं दिसतील सगळी बघा लहान आहेत, थोडी मोठी आहेत, 6 महिन्यापर्यंतची. तुम्हाला सगळी खाताना दिसतील. त्यांना मी सवयच लावली. अगदी पाचट असेल, हत्ती घासाचं वरचं म्हणजे कांडकं सोडून जे हत्ती घासाचं जी फक्त बारीक असा नाजूक पाला असतो तो टाकायचा, किंवा तुरीचं बुसकट असेल, सोयाबीनचं बुसकट असेल, ही सगळी माझी पिल्लं खातील. म्हणजे आपण त्यांना तशी सवयच लावल्या. काय होतं, ही जेव्हा आपण पिल्लं विक्री करतो म्हणजे अगदी 2.5 महिन्याची 3 महिन्याची पिल्लं जरी विक्री केली तर ती कुठं विक्री होऊन जातील तिथंसुद्धा ती कोणत्याही चाऱ्यावरती पिल्लं सूट होतील असं आपण त्यांना सवय लावलेली आहे. असंही काही नाही त्यांना दुधावरती आहेत आणि दूध वगैरे बंद झालं तर काही नाही. सगळ्या गोष्टीची आपण त्यांना सवय आहे. ज्यावेळी ते दूध आपण त्यांचं तोडायचा प्रयत्न करणार आहे 2.5-3 महिन्यानंतर, त्यावेळेस ती पिल्लं आपली पूर्णपणे आता चाऱ्यावरती अगदी 1.5 महिन्याची होयाच्यापर्यंत सगळे सेट झालेले आहेत. त्यामुळे जरी आपण त्यांना दुधावरती हळूहळू परत कमी करत आणलं तरी त्यांना म्हणजे खराब होणं, पिल्लांची वजनं वाढ कमी होणं असला प्रकारच होणार नाही. कारण की आत्ताच आपली पिल्लं पूर्णपणे सगळ्या चाऱ्यावरती सूट झालीत. म्हणजे मुरघास खातात, अगदी अखंड मका जरी ह्यांना 2 टाईम मी थोडी घालतो ती सुद्धा खातात. म्हणजे त्यांना अगदी बारीक करून घालायची पण काही गरज नाही. म्हणजे अशी मी त्यांना लहानपणी सवय लावल्या. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण त्यांना लहानपणी बसून जर ह्या सगळ्या चाऱ्याची सवय लावली तर ते अगदी कमी वेळेत आणि थोड्या वेळेमध्ये म्हणजे अगदी 6 महिन्याच्या 1.5 महिन्यापर्यंत पूर्ण सगळ्या चाऱ्यावर पिल्लं सेट होतात. ज्या वेळेस अशी सेट होतात त्याच वेळेस आपला जो काही लॉट असणार आहे तो सक्सेस होणार आहे. मग नुसत्या दुधावरती, आईचं दुधावरती किंवा तुम्ही काही एक्स्ट्राचं दूध पाजत असाल तेवढ्यापुरतीच ती 3 महिने पिल्लं वाढतात. आणि ज्यावेळेस तुम्ही दूध बंद करणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल 4थ्या 5व्या महिन्यामध्ये पिल्ल्यांची वाढ पूर्ण थांबलेली आपल्याला दिसते.
त्या का म्हण तसं होतं तर आपण लहानपणी त्यांना एक्स्ट्रा दूध पाजत असतो आणि त्या दुधावरती त्यांचं भागत असतं, त्यामुळे ते जास्त चारा म्हणजे खात नसतात, त्यांना ती सवयच नसते. आणि आपण काय म्हणतो लहान पिल्लं आहेत त्यांना आपण फक्त डाळं बांधायचं म्हणजे एवढ्यावरच आपण राहतो आणि बघू खातील असं नाही. त्यांना थोडे दिवस पहिलं 8-10 दिवस थोडं पिल्लं त्यांची थोडीशी उपासमार होते किंवा आपल्याला जाणवतं त्यांना आईपासून बाजूला काढल्यानंतर की बाबा हे जरा थोडंसं म्हणजे खायना झाले. 2-3 दिवस जाणवतं, पण जेव्हा तशी तिची भूक त्याला वाढत जाईल तसे ते आपोआप थोडं थोडं एकमेकाचं बघून खायला सुरुवात होती. आणखी एक तुम्हाला सांगायचं तर बघा, मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच फोन येत असतात की मी 1 महिन्याचं पिल्लू आहे, 8 किलो आहे, 9 किलो आहे, मी त्याला डिवॉर्मिंग केलं आणि त्यांचं पोट बिघडलं, पिल्लू दगावलं. खरंच मित्रांनो, पिल्लू जोपर्यंत 15 किलोपर्यंत होत नाही किंवा 12-13 किलोपर्यंत होत नाही तो डीप वॉर्मिंग करायचं नाही, असं मग मला माझा एक अनुभव आहे. तो काय होतं, कमी वयामध्ये थोडंसं आपण काय म्हणतो महिन्याचं झाले की डिवॉर्मिंग करायचं, तर त्यावेळेस बरंचसंच काही पिल्लं म्हणजे त्याच्यामध्ये दगावण्याची किंवा त्यांची वाढ थांबण्याची मग त्यांना ती सूट होत नाही. माझं तर मत आहे पूर्ण असं चारा वगैरे खायला लागले त्याच्यानंतरच मग त्यांना डिवॉर्मिंग केलं पाहिजे. तर कमीत कमी 1.5 महिन्यापर्यंत आपण त्यांचं डिवॉर्मिंग करायचं नाही. 14 ते 15 किलोची तरी पिल्लं झाली पाहिजे, पूर्णपणे ती खायला लागली पाहिजेत. त्यावेळेस सुरुवातीला आपण अल्बमारच दिलं पाहिजे, कारण ते जरा थोडंसं लो लेवलचं असतं, जास्त हार्ड आपण डिवॉर्मिंग पहिलं करताना द्यायचं नाही. आणि अगदी त्यांचं वेटनुसारच द्यायचं, नाहीतर ते पिल्लू मोठं दिसते म्हणून त्याला जादा असं नाही. ज्याचं ते वेट प्रमाण आहे, समजा 10 किलोला 1 मिली असेल तर आपण थोडंसं 1 मिलीला कमीच द्यायचं सुरुवातीला, म्हणजे त्याचा काही साईड इफेक्ट व्हायला नको. ह्या थोड्या गोष्टीचं आपण काळजी घ्यायची आहे. आणि बरेच असं लोक म्हणतात पाणी वगैरे केव्हा द्यायचं. मी तर ह्यांना आता बऱ्यापैकी चारा वगैरे सगळं खाद्य खाता येत. अगदी सकाळचं ह्या सगळी पिल्लं जी तुम्हाला दिसते 18 पिल्लं ह्या ब्लॉकमध्ये आहेत. तर ह्या 18 पिल्लं जवळजवळ सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमाचं मिळून जवळजवळ 4 ते 4.5 किलो खुराक खातात. त्यांना आता सध्या मी दोन्ही टाईम 10 ते 12 दिवस झालं त्यांना मी थोडं पाणी देतो आहे. पाणी पितात बऱ्यापैकी, कारण चारा खाद्य वगैरे सगळं खाता येते, त्यामुळे त्यांना पाणी दिलंच पाहिजे. कारण हे महिन्याच्या पुढं गेलेले आहेत. तर कमी प्रमाणात सकाळचं द्यायचं नाही, कारण थंडी थोडी पडते. आता थोडी 2-3 दिवसात थंडी कमी आल्या. थंडी असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये दुपारी 12-1च्या दरम्यान त्यांना सकाळचं पाणी द्यायचं आणि थोडं सगळी पेल्यानंतर लगेच ती पाणी आपण तिथून बाजूला घ्यायचं. पूर्ण दिवसभर त्यांना पाणी ठेवायचं नाही. संध्याकाळी एक थोडं त्यांना 5-6च्या दरम्यान थोडंसं आणि पाणी द्यायचं. अशी त्यांना सवय लावत सगळ्या गोष्टी सवय लावायची. मित्रांनो, ही आपली जी पिल्लं आहेत ती आता जवळजवळ 14-15 किलोच्या आसपास आहेत. ही बघा मी एक 20 ते 25च्या मध्यंतर किंवा 25 किलोची झाली की विक्रीसाठी काढणार आहे. तर आपले जे कोण लहान पिल्लं घेऊन मोठी करून विकणारे असतील किंवा बोकडं पालन करणारे जे आहेत, म्हणजे छोटी बोकडं घ्यायची आणि मोठी करून विकायची, असं जरी कोणाला जर हवे असतील तर नक्की तुम्ही आपल्याला कॉल करून ह्याविषयी पिल्लं तुम्ही बुक करू शकता. ही जी पूर्ण पांढरी पिल्लं दिसत आहेत मित्रांनो, ही कोटाची पिल्लं आहेत. त्यांचंही वेट चांगलं आहे. आणि ही जी बाकीची आहे ती आपली बोरमध्ये आहेत. तर मी ह्याचे सेपरेट बोरचे कोटाचे असे वेगवेगळे बोकडं असतील त्यांचे साईटला घेऊन व्हिडिओ छोटे करून मी अपलोड करणारच आहे. त्याच्यावर तुम्ही त्यांना बघू शकता किंवा काय आपली पिल्लं आहेत कशी. तर हाच तुम्हाला आता आपला जो अनुभव आहे तो शेअर करायचा होता थोडासा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.